आमच्या आगरी कोली चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज पहिला पाऊस बघा किती मस्त पडतं आणि सगळा आता मस्त असं धुवून निघेल आमच्या इथं. आणि म्हणजे पहिला वारा बिरा सुटायचा तेव्हा मस्त वाटायचं. आता वारा नाही, असंच ऊन पडला, पाऊस पडला नाही, पोरावा इकडं म्हणजे आमच्या इकडे किती मस्त नजारा वाटतं. आणि इथं आता पूर्ण असं पॅक झाले. तर मग पहिले त्या साईडला आपली कर्दाबिरदरनंच आपण जायचं, तर आता इकडनं असं जायला लागेल, म्हणजे गोल फिरून. पहिले इथले असं लगेच तिथं कर्दाबिरदा भेटायची. आणि शेकताना पण मी तोडलंच नाही आता यंदा, कारण की शिंगाच नाही आलं यंदा, काहीच नाही, एकदम शिंगाच नाही आलं, म्हणजे असं काय आलंच नाही शिंगा भेटल्या. आणि गेल्या वर्षी बघाल तर किती म्हणजे शिंगा होत्या. तर आम्ही वरती असं टेरिसला डॅम प्रूफ करीत घेतले. आणि बघू मग आता पावसाला झाल्यावर समजेल, मग तुम्हाला सांगन पावसाला कसा गेला. आणि मग तुम्ही बघू शकता सुंदर असा डोंगर, म्हणजे ते काय डोंगर काय झाडी रेचं काय तर डायला तसं आमच्या इकडं मस्त काय डोंगर काय झाडी मस्त असा गाव आमचा. तर तुम्ही येत पण नाही, मग तुम्हाला आता व्हिडिओतले तरी तुम्ही बघा आणि या मग कधी भेटला आमच्या इकडं टाईम तर. मस्त गाव आहे आमचं, म्हणजे असं जसं आमच्या इकडं गाव डोंगर सगळं दिसतं, झाडी बिडी, तर तशा बिल्डिंग आहे. आणि इकडं म्हणजे शहर पण दिसतं अख्खं सगळा. आणि त्या बिल्डिंग आहे त्या रांजनोलीच्या आहेत ना रेचपा. मला जाम मस्त वाटतं. ऊन पण नाही इकडं, झाडाला बघा कशी मस्त फुलं आहे ती आमच्या शाळेच्या इथं. म्हणजे आमची शाळा कल्याणमध्ये बिर्ला कॉलेजच्या साईडला म्हणजे असं लागूनच भाऊराव पोटे विद्यालय, तिथं झाड होता एकदम मोठा. आता आहे का नाही माहीत नाही, ते कधी गेलं ना आमचं, म्हणजे ते सगळी ती दहावीची म्हणजे त्यांना बॅच तर गेलो तर दाखवून तुम्हाला. तो झाड जाम म्हणजे जाम मोठा. तर ती फुलांना पहिल्यापासून तिथं पडायची, अचानक इथं पण झाड आला, म्हणजे लावले मी. आणि पाऊस पण इकडं पडतं आणि ऊन पण. तर पहिले म्हणजे पहिले आपण बोलायचं बारीक आम्ही होतो तेव्हा उन्हान पाऊस पडतं, कोल्याची आईस लढतं. काय माहिती रे चप्पा काहीतरी बोलतं, तर मी नाही बोललो कवा, पण मला ऐकलेलं होतं असं, त्याचं पुढचं नाही माहिती. तर मग ते म्हणजे असं मस्त वाटतं. असं कुठं फिरायला जा नाही जण तर माहीत नाही, पण असं आमच्या वरती चढलो ना आणि मस्त नुसतं वडापाव तिथं काय असं खाला, छोटीशी पार्टी अशी गेली ना तरी मला मस्त वाटतं. तर मला जाऊन नाही देत, म्हणजे माझ्या पाया होतं ना असा. तरी पण मग मी आलोच म्हणजे असा. तर पोरांनी चांगला माझा शूटिंग काढ जरा मस्त फोटो येतं का, तर रेचप्पा आला तर रेचप्पाचा नाही पटायचा. तर तयारी कशी काम करल्या मागल्या तरी पण काही जा, तर माणसाच्या आनंदाला कसा या नसता. मग आता बस झाला खाली उतरून, मग आता देवपूजा गेली आणि संध्याकाळची आपली तुळशीला दिवा वगैरे लावला. ड्रम आम्ही भरून ठेवता, असं पाणी पडलं ना पाय बी मागतात, मग तो ड्रम भरलेला असला का मग बरा पडतं. आणि फुलाबा इथं जुईची जामच भारी जुईची वास जाम भारी येतं. आणि मला सगळ्यांना म्हणजे हेच झाड आवडतं. तर ते पावसाळ्यानं एकदम मस्त वास असा आहे, उगवलं मस्त वास येतं. आणि पातोऱ्यांची पानं आणल्यात त्यावेळेस काय माहिती कोणी पातोऱ्यांची म्हणजे चालू म्हणजे ज्यामध्ये चालू वगैरे मी खाल्ल्या, एकदम कडक खाल्ला मस्त. म्हणजे चालू मध्ये मी खाल्ल्या सगळ्या खाऊ. सध्या पातोऱ्या कधीच दाखवायचं बाका करू, म्हणजे श्रावण महिन्यात पहिले अशी पातोरी, आता श्रावण महिन्यांना भरपूर भाज्या येते. बाबूच्या तेलात पण होतं म्हणजे तव्यावर कटालणार होतं, पण आता कढई ठेवलं तर धीमी आठवं. आणि एवढी पानं राहिली, आता परत बनवीन नंतर. मला पीठ कमी आला मला, तर मग ठेवली, आता ठेवीन फ्रीजमध्ये. म्हणजे एवढे भाट लागताना काय सांगू, तर त्याची एक काय बोलतात
चीज टाकली मी चीज अशी चीजच्यामुळे जाम भारी लागतं. मी तळतच मी खाल्ल्या का एवढ्या स्वादिष्ट लागतं. आणि पातोळ्या आपण नंतर उद्या विद्या पण अर्धा लोंढा ठेवले, म्हणजे एवढ्या नाही आम्हाला तिघांना एवढ्या नाही लागत. हर्षू गेले मामांची तर आम्हाला बस होते. मी काढून घेत आहो ग्लासाच्या वरी. तर आमची गोपम पहिली जाम भारी बनवायची आणि मला माझ्या हातच्यात पातोडे जाम पटतात. असं काय नाही, पण मी जामच भारी बनवत आहे. थोडं तेल पण टाकलं आणि तेल नसतं दिसतं तुम्हाला, एवढं तेल तिथं दिसतं थोडा. म्हणून तर श्रावण महिना येईल आणि श्रावण महिन्यात मग आपण सगळ्या असंच हिरव्या भाज्या खाऊ. आणि असंच म्हणजे पूर्ण आमच्या आगरी लोकांमध्ये पातोडे तुम्हाला दिसतील श्रावण महिन्यात. तसंच बोलता या पातोड्या आपल्या तळून झाल्या. आपण जेवायला भेल भाकरी भात आणि कुड्ड्या तळल्या. तर चला आता जेवू. पाऊस एवढं खरं होतं तर लाईट गेली तर आता लगेच आली बरी काही. म्हटलं का लोकांना जेवायला लागेल. म्हणजे इन्व्हर्टर नाही आमची तर, कारण की त्याची आवश्यकताच नाही लागली. पावर आमची जातच नाही का. स्वादिष्ट अशा पातोड्या तुम्ही बघू शकता, एकदम क्रिस्पी झाल्या दिसतात का. तर मी बघा किती कंजूसपणाने, म्हणजे तेल ना मी जास्त टाकले, म्हणजे कंजूस नका बोलू मला. तर मी बरोबर तळता म्हणजे आवड्या भारी झाल्या ना पातोऱ्या सतत राहावं ना. अर्धा पातोऱ्यांचा लोंढा ठेवला मी. तर तुम्ही काय बोलता कमेंट करून सांगा, आणि कुठले व्हिडिओ बघता ते पण सांगा. तुमच्या गावाचं नाव सांगा. तुम्ही सबस्क्राईब करा, सोपं आहे. तर नंतर तुम्ही पुढे बघाल आम्ही म्हणजे देवारण गेलो, नारळ फोडला आणि त्याच नारळाचं लाडू बनवलं ना, उरलं त्याच्या पुऱ्या बनवल्या. तर नंतरचा व्लॉग पण नक्की बघा.